नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण 38 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग पाहिलेलं आहे आणि आज आपण त्याची बाही कटिंग कशी करायची हे पाहणार आहे. तर पहा, 38 साईजमध्ये सर्वसाधारणपणे मुंडा जो असतो तो मुंडा घेर जो असतो तो 17 इंच असतो पहा, आणि त्याचा निम्मा होतो 8.5 इंच. तर हा आपला मुंडा घेर असणार आहे 8.5 इंच. तर आपण इथे मुंडा घेरानुसार कटिंग करत असतो पहा नेहमी, म्हणजे बाही आपली कमी पडत नाही. सर्वात पहिल्यांदा आपण बाहीची उंची घेऊ. 7 इंच बाही घेऊ. त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं. 8 इंचावरती पहा इथं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलंय मी. अजून एकदा असंच 8 इंचावरती एक पॉइंट दिलेला आहे आणि ही झाली आपली उंची. तर मुंडा घेर असणार आहे आपला 8.5 इंच. बाही इथं मी 7 इंचाची घेतलेली आहे. आता या मुंडा घेरानुसार आपली बाहीची घडी टोटल किती येते हे पूर्ण बाहीचं कटिंग झाल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. तर इथे कॅपाईट घेणार आहे मी 3.5 इंच. पहा या पद्धतीने इथून इथपर्यंत घेतलेला आहे 3.5 इंच. आता हा जो मुंडा घेर आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. पहा इथून या लाईनवरती मी असं 3.5 इंचावरती एक पॉईंट 8.5 इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे आणि एक अशी लाईन ओढून घेतली. मी प्रत्येक साईजच्या बाहीचं कटिंग दाखवत आहे पहा. जसं आपलं कटिंग होईल, म्हणजे ज्या साईजचं कटिंग होतंय त्याच्या नेक्स्ट व्हिडिओ आपला बाहीचा येतोय त्याच साईजचा. त्यामुळे पहा प्रत्येक साईजची बाही आपली होते, तर व्हिडिओ नीट पहा. इथे याचा सेंटर करून घेतला आणि 2 भाग तयार करून घेतलेले आहेत. इथे हा एक भाग आहे त्याचा मी असा सेंटर करून घेणार आहे. परत हा दुसरा भाग आहे याचा सुद्धा असा सेंटर करून घ्यायचा. म्हणजे टोटल ही जी लाईन आहे याचे समसमान आपल्याला 4 भाग करायचे आहेत. मग कितीही तुमची लाईन असो, छोटी साईज असेल तर कमी भरणार आहे ही लाईन, म्हणजे मुंडा घेर आपला कमी असणार आहे. म्हणजे जशी मोठी साईज होत जाईल तसतसा हा मुंडा घेर जो आहे तो जास्त भरत जाणार आहे. त्यामुळे ही लाईन मोठी येणार आहे. परंतु ह्या जो मुंडा घेर आहे याचे आपल्याला समसमान 4 भाग करायचेच आहेत. इथे मी 1 इंच घेणार आहे बाहीला आकार देण्यासाठी, ठीक आहे. आणि इथून इथे बाहीला आकार देण्यासाठी अर्धा इंच, इथेही अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच खाली, या पद्धतीने हे 3 पॉईंट मी दिलेले आहेत. तर पहा या 1 इंचाच्या पॉईंटवरून पहा इथे असं सेंटरवरती आणायचं. म्हणजे हा 1 इंचाचा पॉईंट हा पहिला पॉईंट आपला आणि परत हा सेंटर आहे. पहा हे पॉईंट आपल्याला असे जोडत यायचे आहेत. आपोआप पानाचा आकार जो आहे तो तयार होतो. तुम्हाला तुमचा आकार जर बिघडत असेल तर पहा या पद्धतीने आकार द्या, एकदम परफेक्ट आकार तुमचे तयार होतात. तर इथून परत मी पहा या पद्धतीने असं इकडे असं मी डाऊन केलेलं आहे. पहा हा झाला आपला पानाचा पुढचा आकार. जमत नाही ज्यांना त्यांना पहा एकदम ही परफेक्ट ट्रिक आहे, खूप छान असे आकार येतात. आता इथे मी 1 पाव इंचावरती पॉईंट घेते, इथे 1 पाव इंचावरती पॉईंट घेते पहा, आणि इथून पहा या पद्धतीने हे मी जोडून घेतलं. किती सोपी पद्धत आहे पहा आकार देण्याची. आणि हा गॅप सुद्धा आपला परफेक्ट असा राहतो. इथून इथपर्यंत हा जो सेंटर आहे इथं हा गॅप जो आहे तो बरोबर आपला अर्धा इंचाचा आला पाहिजे. तर पहा या पद्धतीने हा अर्धा इंचाचा गॅप आहे. दंडघेर 6.5 इंच मी इथं घेतलेला आहे आणि 1.5 इंच मार्जिन. आता ब्लाऊज कटिंग आपण केलेलं आहे त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन आहे, म्हणून आपण इथं सुद्धा 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि इथे या पद्धतीने मी डाऊन केलेलं आहे.
इथे डाऊन आपल्याला करायचंच आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण बाही जोडतो त्यावेळेस एकदम परफेक्ट अशी जोडली जाते. म्हणजे ब्लाऊजच्या मुंड्याचे आकार आणि हे बाहीचा हा जो मुंडा आहे याचे आकार जे आहेत ते बरोबर आकार मॅच होतात. बाहीचे आकार वेगळे आणि ब्लाऊजच्या मुंड्याचे आकार वेगळे असं होत नाही. आणि या पद्धतीने आकार दिल्यामुळे पहा, हा आकार जो आहे तो असा आतल्या आत येतो, असा बाहेरून आकार येत नाही. त्यामुळे इथे एक्स्ट्रा कपडा असा इथं राहत नाही आणि तुमच्या मुंड्यामध्ये घोळ पण येत नाही. आणि इथून तुम्ही हे पहा, या लाईनवरतीच हा आकार जोडल्यामुळे हा फिटिंगचा जो पॉईंट आहे तिथे जोड तुमचे वर खाली होत नाहीत. हे अंतर जे आहे ते समान राहतं. तर बाहीचे जोड तुमचे वर खाली होतात, तर इथे पहा तुम्ही कमी जास्त होतं. तर ते जोडताना सुद्धा एकदा चेक करायचं असतंय की हे आकार जे आहे ते आपलं किंवा पाठीमागचा पुढचा भाग जो आहे तो तुमचा कमी जास्त आहे का. स्टिचिंग करता वेळेस कमी जास्त इकडं तिकडं होत राहतं, त्यामुळे ते जोडायच्या आधी आपल्याला ते चेक करायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला 38 साईजची बाही जी आहे त्याचं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, याची घडी किती आलेली आहे हे पाहायचं आहे. तर इथून पहा, 8.5 इंच मुंडा घेर होता, तर त्यामुळे आपली इथं बाहीची घडी बरोबर 9.5 इंच आलेली आहे. जर 8 इंच मुंडा घेर असता तर इथं 9 इंच आपली बाहीची घडी भरली असती. म्हणजे काय, बाही घडी जी आहे ती मुंडा घेरावरती डिपेंड आहे कमी जास्त येण्याचं कारण. बाही घडीचा मुंडा घेर आहे. जर मुंडा जास्त असेल तर बाही घडी जास्त आणि मुंडा कमी असेल तर बाही घडी कमी भरणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.